नमस्कार मंडळी, जय सद्गुरू, जय शिवराय। आज मी उपवासाचे कुरकुरीत असे कटलेट बनवते। हे कटलेट अगदी 10 ते 15 मिनिटात बनतात। यासाठी साबुदाणा भिजत घालायची गरज नाही, कोरडा साबुदाणा आपण घेतला आहे। हा साबुदाणा मिक्सरमध्ये मी लावून घेते। ह्याची बारीक पूड बनवून घ्या, जास्त बारीकही करू नका, थोडा जाडसरच ठेवा। बघा, अशा प्रकारे मी थोडा जाडसरच ठेवला आहे। आणि 1 वाटी शेंगदाणा भाजून घेतला आहे। शेंगदाण्याची पण मी जाडसर अशी पूड करून घेते। बघा, शेंगदाण्याची पण जाड अशी पूड करून घेतली आहे। आणि 2 बटाटे घेतले आहेत। हे बटाटे मी साल काढून अशा प्रकारे मी बटाटा किसून घेते, म्हणजे बटाट्यामध्ये जाडसर तुकडे राहणार नाही। हा मी किसलेला बटाटा एका भांड्यात घेते। त्यात आता मी 1 वाटी शेंगदाण्याची पूड झाली आहे ती घालते आणि 1 वाटी मिक्सरमध्ये वाटलेला बारीक साबुदाणा घेते। चवीनुसार मीठ घातले आहे आणि 2 ते 3 मिरच्या मी वाटून घातल्या आहेत। आणि आता हे मिश्रण मी पाणी न घालता व्यवस्थित तसं मळून घेते। तुम्हाला जर साखर हवी असेल तर थोडी साखरही ॲड करू शकता। मी यात थोडी 1 चमचा साखर घातली आहे। आता बटाट्याच्या ओलसरपणा असतो त्याच्यावरच हे पीठ मळून घ्या। अशी गोळी करून ठेवा आणि 15 ते 20 मिनिटं रेस्ट करायला ठेवा। त्यानंतर बघा, मी असे गोळे बनवून लिंबा एवढा गोळा घेऊन कटलेटचा आकार देते। यांना आपण नगेट्सही बोलू शकतो। लहान मुलांना तर हे खूपच आवडतील। हे उपवासाचे कटलेट करायला जास्त वेळही लागत नाही, 10 ते 15 मिनिटात हे बनून जातात आणि कोणती पूर्वतयारी करावी लागत नाही। आणि असे नगेट्स जर तुम्ही लहान मुलांना घरीच बनवून दिले तर मुलं बाहेरचं खायला हट्टही करणार नाही। आपल्याला तीच खिचडी खाऊन पण कंटाळा आलेला असतो, म्हणून कधीतरी असे कटलेट बनवून बघा, खूप छान लागतात। आता मी कढईमध्ये तेल तापत ठेवलं होतं। तेल तापल्यावर त्यात हे नगेट्स सोडून दिले आहेत। आता लाल होईपर्यंत व्यवस्थित तळून घ्या। गॅस मिडियम फ्लेवरच ठेवा। बघा, असे लाल कलरचे झाले की काढून घ्या। मी बनवलेली रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। कमेंट करून नक्की सांगा। आणि तुम्ही माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून खूप